चैत्र शुद्ध एकादशीच्या निमित्ताने अजून विठ्ठलाची नित्य महापूजा पहाटे करण्यात आली। मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते ही पूजा झाली आणि यानंतर पंढरपुरामध्ये एकादशीच्या अनुपम्य सोहळ्याची सुरुवात झाली आहे। दही, दूध आणि पंचामृताने विठ्ठलाला अभिषेक घालत असताना विठ्ठलाचे रूप हे राजा सुकुमार मदनाचा पुतळा या संत उक्तीप्रमाणे लोभस दिसत होते। मराठी वर्षातील पहिलीच एकादशी आणि पहिलीच वारी म्हणून चैत्री यात्राकडे पाहिले जाते। या यात्रेसाठी राज्यातील बहुतांश भागामधील वारकरी पंढरपूरमध्ये आले आहेत। स्वाईन फ्लूच्या एका बळीनंतर नाशिक महानगरपालिका सतर्क झाली आहे। आवाहनाचं पत्रक काढत नागरिकांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत। ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घसादुखी, खोकला, थकवा आणि लहान मुलांमध्ये जुलाब, उलटी अशी लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। स्वाईन फ्लूमुळे सिन्नरच्या महिलेचा मृत्यू आणि शहरामध्ये 2 संशयित आढळून आल्याने खळबळ माजली आहे। नागरिकांनी काळजी घेण्याचं महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात आलंय। राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना येत्या 2 मे पासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। राज्यातील इतर मंडळ शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाची शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा लागणार आहे। सलग 4थ्या दिवशी शहरातील हडपसर येथे उच्चांकी 43.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली। सूर्य तळपल्याने हडपसरसह कोरेगाव पार्क आणि वडगाव शेरी येथे सर्वाधिक 43 अंशाच्या पुढे उष्णतेचा पारा गेला। त्यामुळे अंगाची लाहीलाही आणि उकाड्याने पुणेकर हैराण झाले आहेत। प्रमुख भागामधील कमाल तापमान शहरामध्ये अनेक वर्षांनंतर उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे। अकोला लोकसभा मतदारसंघातील 16,488 मतदार हे वयोवृद्ध असून 12,045 मतदार हे दिव्यांग आहेत। जे मतदार दिव्यांग आणि किंवा 85 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील आहेत आणि जे मतदार मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकत नाही अशा मतदारांना टपाल मतपत्रिकेची आणि घरी मतदानाची सुविधा निवडणूक विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे। गृहमतदानासाठी प्राप्त विकल्पानुसार मतदान निश्चित करण्यात आलं असून स्वतंत्र मतदान पथके नियुक्त करण्यात आली आहेत। या सुविधेमुळे दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांमध्ये आनंद आणि समाधान व्यक्त होतोय। चैत्री एकादशीचा सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय। अशातच भाविकांना विठ्ठलाच्या दर्शन रांगेमध्ये सोयी सुविधा मिळाव्यात, भाविकांचे उन्हापासून उष्णतेपासून संरक्षण व्हावे यासाठी थंड पाण्याचे स्प्रिंकलर दर्शन रांगेमध्ये बसवण्यात आलेले आहेत। प्रभाविकांना दर्शन रांगेमध्ये आता जागेवर खिचडी ही मंदिर समितीच्या माध्यमातून देण्यात येत आहे। नुकतीच खिचडी वाटप आणि स्प्रिंकलर ही मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेले आहे। त्यामुळे आता भाविकांना पोटोबाबरोबरच उष्णतेपासूनच थंडावा विठ्ठलाच्या दर्शन रांगेत मिळणार आहे। नाशिक जिल्ह्यातील नांदुरी येथील सप्तशृंगी गडावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात खानदेशातून भाविक चैत्रोत्सवासाठी पायी जात असतात। खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणात भाविक जातात। परिवारासह तरुण, लहान बालके देखील पायी जाताना पाहायला मिळतात। यावर्षी उन्हाचा तडाखा वाढलेला असून सुद्धा भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसतोय। ठिकठिकाणी सामाजिक संघटना तसेच पक्षीय संघटनेच्या वतीने पायी जाणाऱ्या भाविकांसाठी विविध प्रकारचे खाद्य स्टॉल, पाणपोई यासह वैद्यकीय सुविधा देखील देण्यात येत आहेत। धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यामध्ये बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाने थैमान घातले। देऊळगाव येथे घरावरील पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली आहेत, तर फळबागांचे देखील नुकसान झालंय। घरावरील पत्रे उडून गेले। तांदुळवाडी, डोंजा, देऊळगाव शिवारामधील रस्त्यालगतची झाडे, विद्युत पोल, विद्युत खांब देखील कोसळले आहेत।
पालघर राज्य परिवहन महामंडळाने लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या फेऱ्या वाढवून डहाणू आगारातून जवळच्या गावांकडे जाणाऱ्या बसच्या फेऱ्या बंद केल्याने विद्यार्थ्यांच्या चाकरमान्यांचे मोठे हाल झालेले पाहायला मिळतात। पहाटेच्या सुमारास डहाणूतील काही भागामध्ये रेल्वे गाड्यांना कनेक्ट असलेली बस सेवा परिवहन महामंडळाने अचानक रद्द केली। त्यामुळे चिंचणी सोबत आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी आणि चाकरमान्यांचे मोठे हाल झालेले पाहायला मिळाले। पहाटेच्या सुमारास बस येत नसल्याने आणि या विद्यार्थी आणि चाकरमान्यांना खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत असून ही वाहनं वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी तसेच चाकरमान्यांकडून संताप व्यक्त होतोय। आषाढी यात्रा नियोजनासाठी परंपरेप्रमाणे पंढरपूर येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची बैठक संपन्न झाली। या बैठकीसाठी आळंदी संस्थानचे पदाधिकारी तसेच राणा महाराज वास्कर, राजाभाऊ चोपदार यांच्यासह इतर महाराज मंडळी उपस्थित होती। 29 जून रोजी आळंदी येथून माऊलीच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे, तर 17 जुलै रोजी पंढरपूरमध्ये एकादशीचा सोहळा होईल, तर आषाढीचा सोहळा संपून 21 जुलै रोजी पंढरपुरातून माऊली परतीच्या आळंदी प्रवासाला लागणार आहेत। आषाढीच्या पायी सोहळ्याच्या या निमित्ताने पंढरपूरमधील वेळापत्रकामध्ये जाहीर करण्यात आले। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील चोरवणे गावातील श्रीराम वरदायिनी देवीचा यात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही होतोय। चैत्र पौर्णिमा मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी या देवीची यात्रा होतीये। ही देवी महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या भवानी मातेचं दुसरं रूप म्हणून ओळखली जाते। परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमीमध्ये आणि सह्याद्री पर्वत रांगांवर विराजमान झालेल्या अर्थात सतत भक्तगणांवर आशीर्वादाची छत्रछाया ठेवून असलेल्या स्वयंभू नागेश्वर देवस्थानच्या पायथ्याशी चोरवणे गाव बसला आहे। ठाण्यातील कोपरी परिसरामध्ये धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्री निमित्त 108 परिक्रमा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवी चरणी प्रार्थना केली आहे।